तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या बगबग बोंबटकरची यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत पुण्याला माझी एक भाऊबीज आहे. ॲक्च्युली उद्या भाऊबीज आहे, पण आज सुट्टी आहे मला. आणि उद्या मला सुट्टी घेणं थोडं कठीण आहे, त्याच्यामुळे आज आपण पुण्याला जाणार आहोत. तर याचे कदाचित 2 पार्टमध्ये व्लॉग्स पडतील कदाचित, जर तेवढा फुटेज झाला तर. म्हणजे पहिला तर असेल मोटो व्लॉग आणि नंतरचा असेल भाऊबीजेचे किस्से. आणि आता आपण तयार झालेलो आहोत त्या बाईक राईडसाठी. पूर्ण ट्रॅक पॅन्ट, जॅकेट, कपडे. ॲक्च्युली बाकीचे कपडे घेतलेले आहेत, म्हणजे जे भाऊबीजेसाठी घालीन ते घेतलेले आहेत. पण गेल्या वेळी रायगडला जेव्हा गेलो तेव्हा एक अनुभव मिळाला बाईक राईडचा, की पाऊस जरी नसला तरी पण धुरळा भरपूर उडतो आणि सफेद शर्टांची वाट लागते. Let's go on our Hathi. Hathi is ready for ride. ॲक्च्युली हे जरा कन्फर्म नव्हतं पुण्याला जायचं आहे, त्याच्यामुळे मी घाई गडबडीत तो सनसेटवाला व्हिडिओ टाकून दिला. एवढं नंतर कंटेंट राहील नाही राहील म्हणलं जाऊ दे, व्हिडिओ तर गेलाच पाहिजे. पेट्रोल भरलेलं आहे, राईड रेडी. आणि बघू आता. हे दुसरे रायडर आलेले आहेत, मंदार बोंबटकर, आजच्या हक्काचे रायडर. हा प्रॉपर बाईक राईड वाला माणूस आहे. सगळे इक्विपमेंट्स घेऊन सज्ज. माझी पिशवी शेवटी दादा काय बोलला. गणपती बाप्पा मोरया. नमः पार्वती पते हर हर महादेव. लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात. लालबागचा राजा माझा बसलाय थाटात. सकाळ सकाळी निघालेलो आहोत 5:20 ला. 4:30चा टाइम होता निघायचा. आणि या समोर गाडीवर बसलेल्या हस्तींमुळे आपल्याला उशीर झालाय. आणि काल रात्री मला विचारत होते पर्सनली की तुला जमेल ना 4:30ला उठायला. बोलो भाई तेरा भाई अभी ब्लॉगर हो गया है, अभी सब टाइम पे चलता है कंटेंट के लिए. अशा सुंदर पहाटा माझ्या आयुष्यात सतत येत राहो बाईक राईडच्या. आणि त्या निमित्ताने तरी मी सकाळचं लवकर उठत जाओ आणि असेच बरेचसे व्हिडिओज निघून बरेचसा कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचून माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम भेटो, लाईक शेअर सबस्क्राईब भेटो. आता आपण रायडर बदलतोय. बाईक रायडर मंदार बोंबटकर स्वतः. ही शूज नायकी ट्रॅक, हे जॅकेट, फास्ट ट्रॅकचा गॉगल, 150ची
150ची कॅप आणि रॉयल एनफिल्डचं हेल्मेट. तर भाई मागे बसायला त्या बॅक रेस्टवर टेकून हो 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 झाला परफेक्ट स्पॉटवर भेटतोय त्याचा टच. पुणे पण तसं भारी आहे, बाप आहे. थंडी इथे दिल्लीवाली असते आणि सण इथे महाराष्ट्रवाले असतात. पुण्यातल्या सणांचा म्हणजे महाराष्ट्रातला फील येतो भाई की आपले सण असे आहेत, आपली संस्कृती अशी आहे. पुणे पण तसं सॉलिड आहे, पण जरा ड्रायव्हर्स म्हणजे थोडा भीती वाटते जरा. आता पोचलो आहोत सणसवाडीला, समजलं. आता पोचलो आहोत तुमच्या ताईच्या सासरवाडीला. सोसायटीत एंटर केलेला आहे आपण. ए भाऊ खादे इकडे बघ. फिश बघ फिश. अबो फिश. अबो फिश. ए सुंदरी जीप काय काढते. सुंदरी सुंदरी आले आले. तर आता तुला कसं वाटलं आम्ही भाऊबीजेसाठी एवढ्या लांब पुण्याला आलो. चांगलं वाटलं. ऍक्च्युली आम्ही 70% चिकूला भेटायला आलो, पण तुझी पोरगी जो भाव खाते ज्या प्रकारचा ते माहिती आहे मला. त्याच्यावर तुला काय बोलायचंय. तुमच्यावरच गेले ती. एवढ्या लांब येऊन पण आम्ही तुझी पोरीने असं बघितलं ना आमच्याकडे, फक्त अशीच होती. कोणावर गेली. तुमच्यावरच गेले, मामांवर गेले. जेवण एकदम सॉलिड झालेलं. धन्यवाद. थँक्यू. नारळ वड्या पण चांगल्या झालेल्या. धन्यवाद. तुझ्या कॅम्पा कोलाने जरशी वाट लावली, पण ठीक आहे चालतं. एकदम सॉलिड. बाय बाय. जाडे चल बाय 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 बाय. हो वॉच आहे, जीपीएस आहे. काय रे जीपीएस हो त्या डायरेक्शन येतात, लेफ्ट राईट हे ते. आता ते कनेक्ट करायला लागतं का नको. ह्याच्यात मी डाउनलोड नाव केलं रॉयल एनफिल्ड अजून. तू तिकडे आल्यावर बघ. नाही तर युट्यूब चॅनल फॉलो कर, सबस्क्राईब कर, त्या सगळे डिटेल येतील. आपण आता निघालो आहोत पुण्यावरून घरी जायला. रिटर्न फेरी.
आता आम्ही पोहोचलो आहोत खोपोलीला. खोपोलीच्या अलीकडच्या घाटात ही पूर्ण खोपोली आहे. आणि ह्या समोर दिसतात सह्याद्री पर्वतरांगा. हीच ती सह्याद्री जिने माझ्या राजाला स्वराज्यात मदत केली. हीच ती सह्याद्री जिने माझ्या राजाच्या मावळ्यांना ते गनिमी काव्यात मदत केली. आणि ह्या सह्याद्रीचा पण मी कायम ऋणी राहील. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता मी एक्सप्रेस वेला गाडी टाकलेली आहे. म्हणजे खोपोलीच्या घाटातून खाली आलो. लोणावळ्याच्या पुढे जो खोपोलीचा घाट लागतो, खंडाळ्याचा घाट लागतो, तिथून खाली आलो की राईट साइडला एक एक्सप्रेसला एंट्री भेटते. ओ भाई साहब, एक्सप्रेस वेवर बारीक. ओ माय गॉड, राडा, नुसता राडा. बघू आता. ओ भाई, एक्सप्रेस वेच्या बोगद्यातून बाहेर आलोय, ते पण बाईक वर. ओ माय गॉड, लिटरली भाई, लिटरली एक काहीतरी लाईफचा अचीवमेंट केल्यासारखं वाटतो. एक्सप्रेस वर बाईक घेऊन आलो. आता आपण खोपोलीसाठी एक्झिट घेतलाय एक्सप्रेस वरून. स्पीड ब्रेकर लागलाय म्हणजे लिगल वाटतंय मला 100%. थँक्यू आपला एक्सप्रेसचा रस्ता दाखवल्याबद्दल. सॉलिड आलो. चला तो या. चला चला, बाय बाय. बाजूला मला जाऊ दे माझ्या कम्फर्टवर. आता वडखळला पोहोचलेलो आहोत. खोपोली पासून मंदाराकडे दिली होती गाडी. भाई त्याला बोललो नाही होत रे पाठी बसायला, दे गाडी चालवायला दे. आणि आता त्या दुःखात मंदाराला पाठी बसणार आहे. आणि बाईला आवाज आलाय. NH200 नवीन कोरी करकरीतचे मालक रोहन राहुल. आपल्याला कसं वाटतंय, गाडी आपण आज नवीन आणली पाडव्याच्या मुहूर्तावर? चांगला आनंद वाटते. आनंद वाटते आपल्याला. वैभव हॉटेलला पार्टी कधी भेटेल? आता पण करू शकतो आपण. मुर्ग मुसलमवर बटर रोटी, या गोष्टीचे फॅन फॉलोअर्स आहेत. आता आपण पोहोचलो आहोत घराजवळ. तर कसं वाटलं भावा तुला ही बाईक राईड? बोचाचे किती नंबर आहेत मोजायला लागतील. हे का आणि आपल्याला किल्ला पण पूर्ण बघायला भेटलाय मागील ब्लॉगचा. आणि किल्ल्याचे इंजिनियर कसा झालाय किल्ला? तुमच्या प्लॅनिंग नुसार झालाय का? अर्धवट राहिले. पण काय राहिलंय अजून? उद्या दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. उद्या होईल का रात्रीपर्यंत? हो होईल. ओके. मंदार दादाला त्याच्या घरी सोडलं. घराकडे पोचताना अंपाला पार्किंगला स्टँड लावून आली दिवाळी, आली दिवाळी. तर मित्रांनो, आत्ता पोचलेलो आहे घरी 9 वाजता. आणि मजा आली आज राईड करून. सॉलिड सीन बघायला भेटले. पण मी जास्त शूट नाही करू शकलो कारण मला गाडी पण चालवायची होती. आणि ते ट्रायपॉड सगळं लावून ते सेटअपमध्ये ना थोडं
गाडी रनिंग खेचायला थोडा टाईम लागतो, म्हणजे भरपूर वेळ होतो, आरामात गाडी चालते एकदम. आणि खरंच सॉलिड आहे दुनिया. बाईक राईड पाहिजे. आजचा माहोल सॉलिड होता एकदम. ढग वगैरे एकदम सुंदरच गोल्डन झालेले. आणि असाच कंटेंट बघण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बगबग बोंबटकरची. आणि जर कंटेंट आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि जर दुसऱ्यांना पाठवण्यासारखं असेल तर शेअर पण नक्की करा. आणि सजेशन्स असतील, एखादी गोष्ट जास्तच आवडली असेल, एखादी गोष्ट बघून काहीतरी आपल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.